जीवन सोपे करणारे भगवद्गीतेतील काही अनमोल विचार. आजच्या धावपळीच्या जीवनात भगवद्गीतेतील कर्माविषयीची शिकवण माणसाला खऱ्या यशाचा मार्ग दाखवते. परिणामांची चिंता न करता प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. भगवद्गीतेचा कर्माविषयीचा संदेश प्रत्येक व्यक्तीला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होण्यास मदत करतो. तर जाणून घेऊया जीवनाला नवी दिशा देणारे भगवद्गीतेतील काही अनमोल विचार. तुमची कर्मे नशिबापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि ती तुमच्याच हातात आहेत, म्हणून नशिबाला दोष देऊ नका. या जगात कोणीही परिपूर्ण नाही, म्हणून इतरांमध्ये असलेले चांगले गुण पहा आणि त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करा. जेव्हा तुमचे मन कमजोर असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा तुमचे मन कठोर असते तेव्हा परिस्थिती आव्हाने बनते. जेव्हा तुमचे मन खंबीर असते तेव्हा परिस्थिती संधी बनते. तुम्ही जेवढे शांत राहता तेवढे तुम्ही तुमच्या बुद्धीचा अधिक सखोलपणे वापर करू शकता. टीकेच्या भीतीने तुमचे ध्येय सोडू नका, कारण तुम्ही तुमचे ध्येय साध्य केल्याने तुमची टीका करणाऱ्यांचे मत बदलते. सर्वात हुशार माणूस तोच असतो जो यश मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही आणि अपयश आल्यावर दुःखात बुडून जात नाही. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुने कपडे टाकून नवीन घालते, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे, पण तुम्ही त्यांना जास्त महत्त्व देता की तुमच्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करत राहता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. शहाणी माणसे ज्ञान आणि कर्म यांना समान मानतात. ज्ञान आणि कर्म यांच्यातील संतुलन तुम्हाला यशस्वी जीवनाकडे घेऊन जाते. जी व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करते आणि मी व माझे या भावनेपासून मुक्त राहते, त्यांना शांती मिळते. जो माणूस आपल्या कर्माच्या फळांची इच्छा न बाळगता कर्म करतो, तोच खरा योगी आहे. बदल हा जगाचा नियम आहे. जे आज तुमचे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचे असेल. दुःखापासून मुक्तीचा योग्य मार्ग म्हणजे आत्म्याला ओळखणे आणि आपल्या अंतरात्म्यातील सत्य जाणून घेणे होय. जी माणसे यश आणि अपयश या दोन्हींकडे समान दृष्टीने पाहतात तेच खरे योगी असतात. जीवनाचा खरा उद्देश आत्म्याला जाणणे आणि ब्रह्माशी एकरूप होणे हा आहे. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर नेहमी शंका बाळगतो, त्याला या जगात कुठेच आनंद मिळत नाही. तुमची कर्मे नशिबापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि ती तुमच्याच हातात आहेत, हे माहीत असूनही माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो. प्रत्येक शहाण्या माणसाने क्रोध आणि लोभ यांचा त्याग केला पाहिजे, कारण ते तुम्हाला अधपतनाकडे नेतात. जरी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या जवळचे हिसकावून घेण्यासाठी एकत्र आले, तरी जे तुमचे आहे ते तुमचेच राहील. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमचे स्वतःचे चांगले विचार आहेत, म्हणून नेहमी मोठी स्वप्ने पहा आणि जिंकण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. तुम्ही कितीही चांगली कामे केली तरी लोक फक्त तुमची वाईट कामेच लक्षात ठेवतील, म्हणून लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. जशी आग सोन्याची परीक्षा घेते, त्याचप्रमाणे संकट शूर व्यक्तींची परीक्षा घेतात. जो व्यक्ती परिणामांची इच्छा सोडून केवळ आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करतो, तो आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो. इतरांना मदत करा, पण कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नका, कारण तुमच्या प्रामाणिक सेवेचे खरे मूल्य केवळ देवच देऊ शकतो. जीवनात शांत राहणे चांगले, कारण जीवच माणसाला बहुतेक गुन्हे करायला लावते. बदल हा जगाचा नियम आहे. काळानुसार जगातील प्रत्येक गोष्ट बदलत जाते. जे घडून गेले आहे त्याबद्दल दुःखी राहू नका आणि जे आहे त्याचा अभिमान बाळगू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.